नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. युंजन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः. शांतिं निर्वाण परमा मत्संस्थामधि गच्छति. पृथ्वी ते आप विरवी. आपा ते तेज जिरवी. तेजा ते पवन हरवी हृदया माझी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण करत आहोत. योगाची साधना करणाऱ्या योगी साधकाला त्याच्या साधनेतून काय फलाची निष्पत्ती किंवा प्राप्ती होते याचा विचार भगवान परमात्मा 15व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. याच्या अगोदर या श्लोकाचा अर्थ करत असताना ज्या 4 श्लोकांचा विचार आला तो क्रमशः आपल्याला ध्यानात घ्यावा लागतो. योगाची साधना करणारा साधक पवित्र देशामध्ये गेलेला आहे. त्याने 3 प्रकारच्या साधनांचा वापर केला. वरी चौखट मृग सेवडी. माझी धूत वस्त्रांची घडी. तळवटी अमोडी कुशांकुर. सर्वात खाली कुशाचा आसन दर्भासन आहे. त्याच्यावरती धूत वस्त्रांची घडी आहे आणि सर्वात वरती मृगचर्म वापरलेला आहे. असं स्वतःच्या आसनावर तो विराजमान झाला. जो देश किंवा जे आसन अतिशय नीच भागातलंही नाही किंवा उच्च आसनावरही तो विराजमान नाही. समभागाची आसनाची अवस्था किंवा स्थिती आहे. आता योगाला साधनाला प्रारंभ जेव्हा तो करतो तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंचं स्मरण तो करतो आहे. ज्या साधकाच्या जीवनामध्ये सद्गुरूंच्या स्मरणाचा आधार आहे त्याला आपल्या साधनेचा अभिमान होण्याची शक्यता अजिबात नाही. कारण जे मिळालं आहे ते मला गुरूंच्या कृपेनं प्राप्त झालं. एखादी व्यक्ती जर स्वसामर्थ्याने काही मिळवत असेल तर त्याला त्याचा गर्व किंवा दर्प होण्याची शक्यता असते. परंतु ज्यावर गुरुकृपेचा वर्षाव आहे त्याला मात्र अभिमानाला जागा राहत नाही. जसं की भगवंताने अर्जुनाला विचारलं की आतापर्यंत मी तुला हे ज्ञान प्रतिपादन केलं. या ज्ञानाचा परिणाम म्हणून ज्या मोहाने तुला भुलविलं तो मोह आता आहे की नाही हे मला तू सांग. तर भक्तराज अर्जुनाने त्या प्रश्नाला उत्तर दिलं, नष्टो मोह हा स्मृतिर्लब्धा. पण पुढचा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्वत्प्रसादान मयाच्युत. तुमच्या कृपेच्या प्रसादाने मला हे प्राप्त झालं. याचा अर्थ मोह निवृत्ती होणं किंवा आत्मस्वरूपाची स्मृती प्राप्त होणं याला गुरुकृपेचा वर्षाव असणं फार महत्त्वाचं आहे. किंबहुना गुरुवरे डॉक्टर बाबा पाठामध्ये एक वाक्य सांगत असतात, ब्रह्मज्ञानाचं साक्षात कारणत्व गुरुकृपेलाच आहे. गुरुकृपेचेनी नावे ने महावाक्याचेनी नावे. गुरुकृपेचेनी थावे. थावे म्हणजे बळ. सगळा साधन नियत कारण काय असेल तर गुरुकृपा ही केवलम. ती गुरुकृपा जर नसेल तर बाकी सगळ्या साधनेला व्यर्थत्व आहे. जसं की ज्ञानोबाराय म्हणतात, एखाद्या साधकाने कितीही साधना करू द्या त्याची साधना उपाय एक प्रकारचं वन आहे आणि त्या वनातला वसंत म्हणजे श्रीगुरू. जोपर्यंत श्रीगुरूंचा प्रवेश होत नाही तोपर्यंत उपायाच्या वनाला फळ तर सोडून द्या, फुलंसुद्धा लागत नाही, पालवीसुद्धा लागत नाही. म्हणून श्रीगुरूंची इतकी नितांत आवश्यकता आहे. तो साधक श्रीगुरूंचं स्मरण करतो. वास्तविक श्लोकात हा भाव नाही बरं. श्लोकातला भाव फक्त एवढाच आहे, तत्रैकाग्रं मन कृत्वा यत चेतेंद्रिय क्रिया उपविश्वासने युंजाद्योगमात्मविशुद्धये. पण ज्ञानोबाराय त्यावर भाष्य करताना काय म्हणतात, मग तेथ आपण सद्गुरु स्मरण करोनी अनुभवीजे असं म्हटलं आहे. मग तेथ आपण सभाय अंतकरण एकाग्र करोनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे हा क्रम सांगितला आहे. एकाग्र अंतकरण तर करावं परंतु सद्गुरूंच्या स्मरणापासून साधनेला प्रारंभ करावा. शरीर, त्याचं मस्तक, मान हे सर्व एका आकारात राहिलं पाहिजे. हा सगळा विचार सांगितल्यानंतर पुढे भगवान म्हणतात की फार झालं तर त्याने दिशांचं अवलोकन तर करूच नाही. नाशिकेच्या अग्रभागापर्यंत फक्त अवलोकन करावं.
याच्या पलीकडे त्याने काही दुसरं पाहू नये. हा सगळा विचार झाल्यानंतरसुद्धा अंतःकरणामध्ये कोणत्या विषयाची अनुकूल प्रतिकूल वासना नसावी. प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनसंयम्य मच्चेतो युक्त आसीत मत्परः. हा सगळा 4 श्लोकांचा भाव सांगितल्यानंतर अशी जर साधना तो करत असेल, म्हणजे पवित्र देशाचा संबंध आहे, ब्रह्मचर्याचं व्रत आहे, आसनावर विराजमान, कोणत्याही विषयाकडे मन जाऊ देत नाही, अंतःकरणामध्ये रागद्वेषाची प्रतिकूल अनुकूल भावना नाही, या सगळ्या साधनामध्ये संबंधित जर असेल तर भगवान म्हणतात एवं याप्रमाणे सदात्मानं युंजन, सदैव आपल्या अंतःकरणाला ज्याने परमात्म स्वरूपाच्या चिंतनासाठी योग साधनेमध्ये स्वतःला जोडून घेतलेला आहे, योगाची साधना करतो म्हणून योगी आहे, नियतमानसः अंतःकरणातले संकल्प विकल्प संयमित केलेला आहे, मग त्याला फल काय मिळतं? अविद्येची निवृत्ती, अविद्या कार्याचा बाध, हे तत्त्वज्ञानाच्या उत्पत्तीनं निर्माण होणारं जे फल आहे याला अविद्येची शांती असं म्हणतात. निर्वाण परमा, मोक्ष ज्याच्यामध्ये परिवसित होतो, आणि मत संस्था परमानंद रूपता ही ज्याची निष्ठा आहे, नितराम स्थिती आहे, म्हणजे परमानंद रूपता ही स्थिती, मोक्ष नावाचं अंतिम फल, असं ज्या शांतीचं स्वरूप आहे त्या शांतीला तो प्राप्त करून घेतो. सर्वांची अपेक्षा हीच आहे की नाही? त्या शांत शब्दाचा अर्थ करत असताना व्यवहारातला आपला अर्थ काय होतो? थोडा शांत बस. एखादा अशांत असेल, चंचल असेल, आपण म्हणतो शांत बस थोडासा, म्हणतो की नाही आपण? पण त्या शांत शब्दाचा अर्थ करत असताना एक आणखीन शाब्दिक अर्थ असा होतो, शम नाम सुखम. शम शब्दाचा अर्थ होतो सुखम, आणि अंत शब्दाचा अर्थ होतो शेवटची मर्यादा, सुखाची अंतिम मर्यादा, म्हणजे ज्याच्या पलीकडे आता सुख सांगताच येत नाही, सुखाची सर्वात शेवटची मर्यादा, त्याला म्हणतात शांतता. आणि ती स्थिती असेल तर त्याला म्हणतात शांती. आणि ही शांती परमार्थातलं महत्त्वाचं फल आहे. व्यवहारामध्ये आपल्याला अनुकूलता प्रतिकूलता आली तर आपण दातवट खाऊन आपल्या इंद्रियांना आवरतो. काही काही माणसं बाहेरून प्रतिक्रिया नाही करत, पण आतून मात्र प्रचंड प्रमाणामध्ये विक्षिप्त झालेले असतात, त्याला शांती नाही म्हणत. बाहेरून जरी विक्षेप आला तर समुद्राप्रमाणे अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विक्षेपाचा भाव निर्माण न होणं, याला खरी शांती असं म्हणतात. आणि ही शांतता त्या पुरुषाला प्राप्त होते. आता या पलीकडे परमार्थामध्ये सुद्धा कोणतंही सुख नाही. हे सा काष्टा सा परागती, ही सर्वाची अंतिम मर्यादा आहे. म्हणून शम नाम सुखम अंतम, अंत म्हणजे शेवट किंवा अंत म्हणजे निवड, सर्वात शेवटचा निर्णय, अशी शांतता त्याला प्राप्त होते. हा विचार क्रमशः या श्लोकामध्ये आला. आता शक्तीचं रूप शक्तीच्या रूपामध्येच मावळलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात, वास्तविक हा आदिनाथ शंकरांनी सांगितलेला पिंडाने पिंडाचा ग्रास करावा असा नाथ संकेतीचा हा दंश आहे. भगवान महाविष्णू त्याचं प्रतिपादन करून गेले गुप्त रूपाने, परंतु हे चांगल्या प्रकारचे श्रोते आहे हे मी जाणलं. आणि मग त्यांच्यासमोर त्या ध्वनित अर्थाचा मालाचा गठ्ठा तो मोकळा केला, आणि त्याची जी काही श्लोकाच्या रूपाने घडी झाडलेली होती ती घडी मी मोकळी केली. पिंडे पिंडाचा ग्रासो, तो हा नाथ संकेतीचा दंशो, परिदावून गेला उद्देश श्री महाविष्णू, तया ध्वनिताचे केने सोडोनी, यथार्थाची घडी झाडोनी, ओपलविली म्या जानोनी ग्राहिक श्रोते. हे सगळे श्रोते म्हणजे काय? संत से निवृत्ती प्रवृत्ती मांदी आळी, जे समोर बसलेले निवृत्तीनाथ महाराज इत्यादी संत, या सगळे संत योगाचे काय आहे? ग्राहक आहेत. आणि त्यांना पाहून मी सगळा मालाचा गठ्ठा मोकळा केला. आता शक्तीचा समावेश शक्तीमध्ये झाला तर ज्ञानोबा म्हणतात, शक्तीचं तेज जेव्हा लोपतं तेव्हा त्या योगी पुरुषाच्या देहाचं स्वरूप हरपतं, आणि मग तो इतका सूक्ष्म होतो की लोकांच्या डोळ्यामध्ये जरी जाऊन बसला तरी लोकांच्या डोळ्याला सुद्धा दिसत नाही. वास्तविक पाहणं हे काम डोळ्याचं आहे. आता ठीक आहे बुवा, आकाशामध्ये एखादी वस्तू असेल दूरदेशामध्ये तर नाही आपल्याला पाहता येणार, मान्य आहे ते,
की तितक्यापर्यंत आपल्याला पाहता येणार नाही. पण डोळ्याच्या समीप जर आलं तर काही काही माणसं बघा असं डोळ्याच्या जवळ घेतात. एखादं जर त्यांना वाक्य दिसते ना तर अतिशय डोळ्याच्या जवळ घेतात, ते पाहतात. नाही दिसत काही काही लोकांना, चष्मा लावूनसुद्धा दिसत नाही. डोळ्याच्या जवळ आला तर वस्तू नाही दिसत. पण कधी कधी असं घडतं, डोळ्याच्या जवळ आपल्या डोळ्यात इतकी सूक्ष्मता आहे, चिलट जरी आपल्या डोळ्यामध्ये गेलं तरी ते खुपतं बघा. हे जे गाडीवर प्रवास करतात ना त्यांच्या हे लक्षात येतं, एरवी लक्षात येत नाही. गाडीवर पुढे बसणाऱ्या माणसाच्या लक्षात येतं, मागच्याही माणसाच्या लक्षात येतं. आणि काही काही चिलट फार मोठे असतात, बारीक असते तर निघून जातात. पण काही किडे मात्र डोळ्यामध्ये आग निर्माण करतात प्रचंड प्रमाणामध्ये, तर ते खुपतं आपल्या डोळ्यामध्ये. किंवा एखादा कण गेला आपल्या, ज्ञानोबा म्हणतात ना की डोळा हरळ न विरे. डोळ्यामध्ये बारीक असणारा असा आकाराचा खडा विरतो का? अजिबात विरघळत नाही. म्हणजे डोळा इतका संवेदनशील आहे आपला की त्यामध्ये एखादा वस्तू पदार्थसुद्धा खुपत नाही. पण योगी पुरुष त्या डोळ्यात जाऊन जरी बसला तरी लोकांना दिसत नाही. मग तो डोळ्या माझी लपे जगाची या. सावयव त्याचा देह आहे, परंतु असं वाटतं की जणू तो वाऱ्यापासूनच वळलेला आहे. ज्ञानोबांची कल्पना आहे बरं. आता हे आपल्या लक्षातच येणार नाही. आता आपल्या ध्यानातच वारा येणार नाही, तो वारा वळायचा कधी आपण? जैसे का परी वायूचे जैसे वळिले होय, तो वाऱ्यापासून जणू काही वळलेला आहे. किंवा केळीचा असणारा सोपटं बाजूला केला आपण की त्यातला गाभान तो उभा केला पुन्हा. करदळीचा गाभा बोंथी सांडोणी. व करदळी म्हणजे केळी, त्या केळीच्या आतला गाभा म्हणजे काय? पोकळ जागा आहे. व केळीचा खांब जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत गाभा उभा आहे. केळीचा खांब पडला तर गाभा पडू शकतो, हा आपला विचार आहे. ज्ञानोबा तसं नाही म्हणत. केळीच्या खांबातला आतला गाभा सोपट बाजूला केलं, जसं तो उभा करावा, मग काय आहे? नुसती पोकळी. तसा त्याचा देह आहे. किंवा नभालाच अवयव फुटावे, आकाशाचे अवयव, तसं त्याचं शरीर. आणि त्याचं शरीर इतकं हलकं झाल्यामुळे ते आकाशामध्ये संचार करतं, म्हणून त्याला आकाश विहार असं म्हणतात. योगी पुरुष जाऊ शकतो बरं, तो आकाशातून उड्डाण करू शकतो. आणि त्याला यासाठी कोणत्या सरकारची परवानगी नाही घ्यावं लागत. उड्डाण करायला परवानगी घ्यावी लागते, एरवी नियम पाळावे लागतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर. योगी पुरुषाला तसं काही नाही, तो आकाशामध्ये सहज क्रमणा करू शकतो. आता हा साधकच आहे. पण या साधकाला ज्या सिद्धी प्राप्त होतात, ज्ञानोबा म्हणतात तो जर पुढे चालून गेला तर मागे त्याच्या पावलांचे ठसे राहतात. आणि जिथे पावलांच्या खुणा राहतात त्या ठिकठिकाणी अनिमा, ज्याच्यामध्ये आदी आहे म्हणजे सुरुवातीला आहे, अशा बाकीच्या सगळ्या सिद्धी त्याच्या मागं मागं येतात. साधकाने सिद्धीच्या मागं जावं का न जावं? जाऊ नये. या सिद्धी म्हणजे त्याला बोनस आहे, त्याच्या पाठीमागं जाऊ नये त्याने. सिद्धीच्याही मागं जाऊ नये, प्रसिद्धीच्याही मागं जाऊ नये. सिद्धीच्या मागं गेला तर सिद्धी लावी पिशी, असं घडतं. आणि प्रसिद्धी हा लोकवासनेचा प्रकार आहे, त्याच्या मागे जर तो गेला तर साधनेचा वेग कमी होतो, साधना होत नाही त्याची. सिद्धी त्या प्रसिद्धीच्या बाबतीतलं सावधपणा कुठं आहे? चिरंजीव पदामध्ये आलेला आहे बघा सगळा. एरवी विषयांचा त्याग केला जातो, पण ते विषय इतके हुशार असतात, दुसरा अवतार धारण करून आपल्या समोर येतात, ते दुसऱ्या रूपाने समोर येतात. आणि मग मनुष्याला वाटतच नाही. बऱ्याचदा परमार्थिक साधना करणाऱ्या साधकाला परमार्थामध्ये आल्यानंतर व्यवहारातलीच फळं मिळतात, पण त्याला असं वाटतं हे माझ्या परमार्थी साधनेचं फळ आहे, असा फार मोठा भ्रम होतो. आणि व्यावहारिक फळं मिळाले की त्याला वाटतं हाच परमार्थाचा आनंद आहे. लोकांनी आपलं पूजन करावं, गळ्यामध्ये माळ घालावी, स्तुती करावी, अनुकूल पदार्थ खायला मिळावे, हेच त्याला काय वाटतं परमार्थाचं फळ आहे. असं मला सांगतात बरं का, परमार्थासारखा आनंद नाही. अरे हा भोगातला आनंद आहे, हा उपचाराचा आनंद आहे. परमार्थातला आनंद केव्हा? जेव्हा प्रतिकूलता आली, जेव्हा तुम्हाला खायला मिळालं नाही, कोणी सन्मान दिला नाही, अपमानाचे शब्द ऐकायला आले, किंवा प्रत्यक्ष कोणी आपल्या अंगावर आघात केला, आणि त्याही प्रसंगामध्ये जर तुमच्या आनंदामध्ये कमतरता नसेल तर मग परमार्थाचा आनंद आहे. मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे, दाटी झोपा परिभारी चित्तन दाटे. बऱ्याचदा अनुकूलतेच्या आनंदालाच
परमार्थाचा आनंद असा आपल्याला भ्रम होतो. हा परमार्थाचा आनंद नाही आहे, हा अनुकूलतेचा आणि अनुकूल विषयांच्या प्राप्तीचा आनंद आहे. लोकांनी बसायला आसन दिलं, खायला चांगले विचारतात ना लोक फोन, मला तुम्ही संध्याकाळी काय भाजी खाणार. आता त्यांना काय सांगावं, दुपारची माहिती नसते, संध्याकाळी सांगावी लागते. असा प्रकार घडतो की नाही. हा सगळा प्रारब्धाचा अनुकूलतेचा आनंद आहे. हा काही खरा परमार्थाचा आनंद नाही. आत्मबुद्धी प्रसादजम असं ज्याला म्हणतात तो खरा आनंद आहे. तो आपल्या अंतरात आहे. विषय नसताना सुद्धा आनंदी राहणं आणि मनासारखी परिस्थिती अनुकूल नसतानाही आनंदी राहणं हा परमार्थातला आनंद आहे. म्हणून सिद्धी जरी आल्या तर ज्ञानोबा एकाच वाक्यात सांगतात, परी तेने काय काजा आपणाया. त्या सिद्धींचं आपल्याला काय काम आहे. सिद्धींचा वापर संत नाही का करतात, प्रसंगाला करतात. मिरविला बळीवार सिद्धाईचा हा प्रसंग आहे. हे काही त्यांच्या जीवनातलं साध्य नाही. ज्ञानोबारांनी रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलवला, त्याचं भांडवल नाही केलं. भिंत चालवली, भांडवल नाही केलं त्याचं. नाहीतर मग आम्ही चमत्कार केला आणि मग वा आमचे शिष्य, असं नाही आहे. ते प्रसंग आला म्हणून. आता चांगदेव महाराजांना सिद्धीचा अभिमान आहे. मग सिद्धीचा वापर केल्याशिवाय त्यांचा अभिमान जाणार नाही. मग तुम्ही जर चेतनावर सत्ता गाजवता तर आमची जडावर सत्ता आहे. प्रसंगात दाखवून दिलं ते. एक फक्त झलक दाखवली आणि त्यांच्या लक्षात आलं. गुरुवारी मला तेव्हा सांगतात, चांगदेव महाराज चालले आकाशमार्गे, ज्ञानोबारांची भिंत त्यांच्यावरून चालली. ते वाघाने पाहिलं. वाघ मला न जाणं भिंत खाली आली तर विनाकारण आपलं चूर्ण होऊन जाईल. नुसतं चूर्ण नाही, कायम चूर्ण असंच होऊन जाईल आपलं. त्यापेक्षा आपण निघून गेलेलं बरं. चांगदेव महाराजांच्या लक्षात आलं की नाही, आपली सत्ता वाघावर आहे, एखाद्या सर्पावर आहे, कारण ते जिवंत आहे, सजीव आहे. यांची सत्ता चालविली जड भिंती, निर्जीव चालविली भिंती हा सिद्धीचा वापर केलेला आहे. तो कोपरांच्या पण चरित्रामध्ये खूप सिद्धी आलेला आहे. खूप सिद्धी आपल्या फक्त थोड्याफार माहिती आहे, जास्त माहिती नाही. प्रचंड प्रमाणामध्ये सिद्धी आलेल्या आहे. अगदी प्रसंगाला नाथ महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा मी काल चरित्र वाचत होतो, किती सिद्धीचा वापर झाला आहे. नाथ महाराजांच्या समकालामध्ये एक कृष्णदास लोळे म्हणून होते पैठणमध्ये. आणि नाथ महाराजांचा द्वेष करायचे काही लोक, विनाकारण द्वेष करायचे. काही घेणं नाही. काही लोक करतात बघा, ज्यांच्यामुळे आपला प्रभाव कमी होतो असं एखादं व्यक्तिमत्व तयार झालं की माणसं एकच काम करतात, फक्त द्वेष, दुसरं काही नाही. सहकार्य अजिबात नाही, फक्त द्वेष करतात. त्यांना वाटतं यांच्यामुळे आपल्याला कोणी विचारत नाही. आणि झालं तसं पैठणमध्ये नाथांचं रामायण भागवत लोक सगळे भक्ती मार्गाला लागले. तर नाथांच्या जन्माच्या अगोदर ज्यांचं व्यवस्थित चाललं होतं लोकांच्यामुळे, आता ते सगळे लोक नाथांकडे येऊ लागले. मग आता लोक आपले कोणी खंडित केले, नाथ महाराजांनी. मग ते द्वेष करायचे. मग ते कृष्णदास महाराज होते नाथ पैठणमध्ये. त्यांनी युद्धकांडावर एक टीका केली रामायणाची. देवी त्यांना प्रसन्न झालेली होती. मी कालच वाचलं ते चरित्रामध्ये. देवी प्रसन्न झाली आणि देवीनं सांगितलं, उद्या तुला मरण येणार आहे म्हणे. उद्या देवीने सांगितलं बरं. जी देवी प्रसन्न झाली होती त्या देवीने सांगितलं, उद्या मरण येणार आहे तुला, फक्त उद्याचा दिवस हातामध्ये. स्वप्नातून जागा झाला, नाथ महाराजांकडे गेला. म्हणजे महाराज, जसं तुम्ही भावार्थ रामायण करता तसं मी सुद्धा रामायण युद्धकांडाची रचना केली आहे. नाथाने ते वाचलं. वा वा म्हणे, तुझी वाणी तर खूप प्रासादिक आहे, चांगलं चिंतन आहे. पण म्हणे महाराज एक अडचण आहे. आता हा ग्रंथ काही आमच्या हातून पूर्ण होणार नाही, एवढा ग्रंथ तुम्ही पूर्ण करा. नाथ महाराज म्हणे झालं काय. म्हणे मला माझ्या आराध्य असणाऱ्या आराध्य देवीने सांगितलं की उद्या तुला मरण येणार आहे. ग्रंथ तर प्रारंभ केला पण आमच्या हातून संपेल असं काही वाटत नाही, सांगता तुम्ही करा. नाथ महाराज म्हणे किती दिवस लागेल. अजून थोड्याशी कालावधी लागेल. जोपर्यंत हा ग्रंथ पूर्ण होत नाही ना तोपर्यंत तुला काळ धक्कासुद्धा लावणार नाही. आता एकीकडे देवीने सांगितलं होतं की उद्या मरण येणार आहे, आणि दुसरीकडे नाथ महाराजांनी सांगितलं ग्रंथ समाप्तीपर्यंत मरण येणार नाही. आणि जर तुला असं वाटलं की मरणाचा प्रसंग जवळ, अगोदर ते लक्षणं कळतात बरं थोडेफार. प्राण जाण्याच्या अगोदर कळतं व्यक्तीला, मग ते सावध व्हायला पाहिजे. असं वाटलं की आमच्याकडे ये, स्मरण कर, आम्ही येतो, निवारण करतो. ते बस स्नान वगैरे केलं, सकाळी ग्रंथलिखाणाला प्रारंभ केला, त्याला ते जाणू लागलं, प्राण कासावीस होऊ लागला, कारण मरणाचा क्षण आलाच होता. पण नाथ महाराजांना शरण गेला. नाथांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला
आणि काळाला सांगितलं 11 दिवस इकडे यायचं नाही, 11 दिवसापर्यंत यायचं नाही. गावातले लोक सगळे म्हणले 11 दिवस नाथ महाराज काळाला थोपू शकतात का? म्हणे हो, 11 दिवस यांचा प्राण जाणार नाही. बाकीचे लोक बरं असं का, बघू म्हणे 11 दिवसाची वाट. 10वा दिवस झाला. 10व्या दिवशी ग्रंथ समाप्ती झाली. सगळ्या ग्रंथ समाप्तीचा आनंद उत्सव, ब्राह्म संतर्पण सगळं झालं. सगळे लोक जेवले आणि 11व्या दिवशी बरोबर ते कृष्णदास महाराजांनी आपला प्राण सोडला. कशा करता हे सांगायचं? ह्या सिद्धी, हे सामर्थ्य संतांना सहज असतं. ते प्रसंगाला वापरतात, त्याचं भांडवल नाही करत, वारंवार नाही करत. ते नाही तर वारीमध्ये तर बापा याची स्पर्धा चालू आहे, हे भांडवलाची अवघड येते. असो, आपला विषय नाही तो. पर तेने काय काचा आपण या, त्या सिद्धींची आपल्याला काय आवश्यकता आहे? हे अवधारी धनंजया ऐसा देहीच्या देही भूतत्रया लोप आती. योगी पुरुषाच्या देहात त्या 3 असणाऱ्या तत्वांचा लोप होऊन जातो. तो कसा? ते पुढे सांगतात 99 क्रमांकाची ओळी. पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवन हरवी हृदया माझी. पाठी आपण एकलावरे, परिशरीराचिने अनुकारे, मग तो ही निघे अंतरे गगना मिळे. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मारुत ऐसे नाम होये, परिशक्ती पण ते आहे, जव न मिळे शिवी. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. आता पंचतत्व आहे आपल्या शरीरामध्ये. सामान्यपणे 3 तत्वाचा आपल्याला अनुभव येतो. म्हणजे आपण पृथ्वीला पाहतो, जलही आपल्याला कळतं, अग्नी आपल्याला कळतो, पण वायू डोळ्यांना दिसत नाही. आणि आकाश म्हणजे अवकाश, पोकळी, तीसुद्धा आपल्याला जाणवत नाही. डोळ्यांना दिसते आपल्याला पोकळी, पण तिचा स्पर्श आपण नाही करू शकत. वायूसुद्धा आहे, पण स्पर्शाशिवाय जाणता येत नाही. थोडक्यामध्ये वायू आणि अवकाश यांचा असा ठराविक काही आकार नाही. तसं अग्नी असेल, जल असेल, पृथ्वी असेल, याला उपाधी मिळाली की आकार प्राप्त होऊ शकतो. समजा आता लोखंडामध्ये अग्नीने प्रवेश केला, जसा लोखंडाचा आकार असेल तसा अग्नीला आकार प्राप्त होऊ शकतो. वास्तविक अग्नीलाही काही ठराविक असा आकार नाही. परंतु हे 3 भूत म्हणजे पंचमहाभूतापैकी स्पष्टतया आपल्याला काहीतरी प्रमाणात कळतात, पण वायू आणि अवकाश तेवढा यांच्या तिघाप्रमाणे स्पष्ट कळत नाही. क्रमाक्रमाने घडतं काय? पृथ्वी ते आप विरवी. ज्ञानोबांची क्रियापदा बघा किती गोड आहे बरं. पृथ्वी ते म्हणजे पृथ्वीला, आप म्हणजे जल, विरवी, विरवी म्हणजे विरघळवीत. कारण मातीचा ढेकूळ असेल आणि त्याच्यामध्ये जर पाणी गेलं तर ते पाणी त्या मातीच्या ढेकळाला विरघळवीतं. मिठाचा खडा असेल तर ते पाण्याप्रमाणे होतं. म्हणजे पृथ्वीला जल विरघळवीतं. आता जल शिल्लक राहिलं, पृथ्वी गेली निघून. पृथ्वीचा नाश कशामध्ये झाला? जलामध्ये. याला लय चिंतन म्हणतात बरं. जसं ज्या क्रमाने सृष्टी निर्माण होते त्याच क्रमाने सृष्टीच्या लय चिंतनाचा विचार शास्त्रामध्ये आलेला आहे. आकाशात वायू, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, त्याला तेजापासून जल, जलापासून पृथ्वी, या क्रमाने सृष्टी निर्माण होते. आणि लय चिंतन करत असताना सुद्धा पृथ्वीचा लय जलामध्ये, जलाचा लय तेजामध्ये, तेजाचा वायूमध्ये, वायूचा आकाशामध्ये, आकाशाचा मायेमध्ये, आणि मायेचा असणारा लय आपल्या ब्रह्मस्वरूपामध्ये. असं लय चिंतनाचा सुद्धा एक विचार आलेला आहे. तर इथे सुद्धा हे लय चिंतनच आहे, पण हे मात्र व्यष्टी लय चिंतन आहे. समष्टी सृष्टीच्या लय चिंतनाचा विचार प्रलय काळातला आहे, किंवा साधकही चिंतन हे करू शकतो. इथं व्यष्टी आहे. व्यष्टी म्हणजे एका देहाचा. पृथ्वी ते आप विरवी, पृथ्वीला जल विरघळवून टाकतं. आता पाणी शिल्लक राहिलं. आपा ते तेज जिरवी. आप म्हणजे पाणी, स ला ते द्वितीयचे प्रत्यय आहे ना. आप म्हणजे पाणी आणि आपा ते म्हणजे पाण्याला. तेज जिरवी, तेज म्हणजे अग्नी, जिरवी म्हणजे त्याला सुकवितो. क्रियापद असं आहे. जास्त प्रमाणामध्ये ऊन पडलं तर पाणी काय होतं? जिरतं किंवा शोषलं जातं. आपा ते तेज जिरवी. आता तेज शिल्लक राहिलं तर तेजा ते पवन हरवी. हे हरविणं म्हणजे शिल्लक न ठेवणं. त्या तेजाला सुद्धा वायू
हृदया माझी हरवी, आपल्या हृदयामध्ये हरवून टाकतो. आता शिल्लक कोण राहिला? वायू. पाठी आपण एकला उरे, पाठी म्हणजे नंतर, आपण एकला पवन वायू उरे. योगी पुरुषात शरीर कसं राहतं? फक्त वायूच्या पाठीमागं आलं ना 94 ओळीमध्ये, वायूचे जैसे वळिले होय, हा प्रकार आहे. वायू रूपाने फक्त शरीर शिल्लक राहतं आणि वायू आकाशामध्ये फिरतो. आकाशाला म्हणतात ख, आणि त्याच्यामध्ये चरचरते म्हणजे चालणं, ना आकाशात चालतो त्याला म्हणतात खेचर. वायू कुठं चालतो? आकाशामध्ये. पक्षी उड्डाण कुठं करतो? आकाशामध्ये. आणि भूत कुठं फिरतात? आकाशामध्येच. कारण त्यांचं सुद्धा खेचराची आहे म्हणा आणि सात्विकाचा पाना, वायू प्रधान शरीर असतं भूतांचं, म्हणून त्याला सुद्धा नाव खेचर आहे. म्हणजे खेचर नाव कोणाकोणात झालं? वाऱ्याचं, पक्ष्यांचं, भूतांचं आणि योगी पुरुषाचं शरीराचं. तैसे होय शरीर, तैते म्हणजे खेचर. म्हणून पाठी आपण एकला उरे, वायू सर्वा शेवटी एकटा शिल्लक राहतो. परंतु कसा राहतो? शरीराचेनी अनुकारी. जसा आपला शरीराचा आकार आहे त्या आकाराप्रमाणेच वायू शरीरामध्ये राहतो, शरीराच्या आकाराप्रमाणे. पण तो सुद्धा जास्त वेळ नाही थांबत. मग तोही निघे अंतरी गगना मिळे. आता इथलं गगन कोणतं घ्यायचं? बाहेरचं गगन जे आहे तिथला विचार नाही हा विचार शरीरांतर्गत असणाऱ्या गगनाचा विचार आहे. म्हणून याला मूर्ध्नी आकाश असं म्हणतात. आपल्या शरीरामध्ये ऐके कमळ गर्भाकारे, महदाकाश असे दुसरे, जेत चैतन्य आधातुरे होणे अशी अशी ओळी पाठीमाग आली की नाही. तर शरीरामध्ये कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे जे आकाश असतं त्या आकाशामध्ये हा वायू प्रवेश करतो. तोही निघे अंतरे गगना मिळे. आपल्या आकाशाला म्हणजे मूर्ध्नी आकाशाला हा वायू प्राप्त होतो. आता काय राहिलं? फक्त आकाश शिल्लक राहिलं. मग आता ती कुंडलिनी शक्ती आहे, तिचं काय होतं? ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये. भाष म्हणजे भाषा, भाष म्हणजे नाव, लक्षण. त्या शक्तीचं आता जेव्हा वायू रूपाने शक्तीचं ते जे लुप्त होतं ते फक्त वायूच्या रूपाने शिल्लक राहते. पण या वायूचा सुद्धा गगनामध्ये जेव्हा प्रवेश होतो ना तेव्हा कुंडली हे नाव राहत नाही. आता कुंडलिनी हे भाष जाये, फक्त एकच नाव शिल्लक राहतं, मारुत ऐसे नाम होय. मारुत म्हणजे फक्त वायू एवढंच फक्त नाव शिल्लक राहतं, बाकी काही राहत नाही. परंतु कुंडलिनीला शक्ती असं म्हणतात. परंतु शक्तीच्या ठिकाणी शक्ती पण राहतं. कुठपर्यंत? जोपर्यंत त्या शक्तीचं शिवामध्ये, शिव म्हणजे ब्रह्म, प्रसंगातला हा अर्थ आहे शिव म्हणजे ब्रह्म, जोपर्यंत शिवशक्ती समावेशन होत नाही तोपर्यंत ते मात्र. ज्ञानोबांनी एक उदाहरण दिले बघा पाठीमागं. मिठाचा खडा आहे ना, तो जर पाण्यामध्ये विरघळला तर विरघळतो, पण त्याचा खारटपणा शिल्लक राहतो. खारटपणा कळतो आपल्याला, पण कालांतराने पाणी जास्त आलं की खारटपणासुद्धा कळत नाही. तसं जोपर्यंत ही शक्ती शिवामध्ये पूर्ण समाविष्ट होत नाही तोपर्यंत शक्ती पण तिचं शिल्लक राहतं. तिलाच कुंडलिनी असं म्हणतात. परी शक्ती पण ते आहे जव न मिळे शिवी. आता हा योगी पुरुषाचा अंतिम टप्पा आहे बरं जीवनातला. हा त्याच्या साधनेतला अंतिम साध्याचा प्रवास आहे. आता या प्रवासात जो काय काय उल्लंघन करून आलेला आहे. पहिला तर त्याने आपल्या शरीराच्या द्वारेच ग्रास केलेला आहे. आता ते पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या सगळ्यांचाही पुन्हा नाश झालेला आहे. फक्त कुंडलिनी शक्ती शिल्लक आहे. ज्ञानोबा म्हणतात तेवेळी कुंडलिनी हे भाष जाये, मारुत ऐसे नाम होये. परी शक्ती पण ते आहे जव न मिळे शिवी. शिव म्हणजे ब्रह्म. काही काही भागामध्ये म्हणतात बघा, काही संप्रदायामध्ये त्यांचे गुरुजी आता शिव झाले असं म्हणतात ना. शिव झाले म्हणजे ब्रह्मस्वरूप झाले असा शब्द नाही वापरत ते आमचे गुरुजी. म्हणजे त्यांचा प्राण गेला, गतप्राण झाले असं नाही म्हणत, शिव झाले असं म्हणतात. जास्त करून संन्यासी संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं. आता ते शिव झाले म्हणजे शिवस्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले. आणि जोपर्यंत त्या शिवामध्ये, ब्रह्मस्वरूपामध्ये शक्ती मिळत नाही तोपर्यंत शक्तीचा शक्तीपणा शिल्लक राहतो.
आता ती शक्ती करते काय शिवामध्ये एकत्र व्हायला? बघा प्रवास थोडा कठीणच आहे, ओव्यातलाच कठीण प्रकार आहे, पण आता हा अनुभव आहे तसा. मग जालंधर सांडी ककारांत फोडी, ते संप्रदाय पुरस्सर अभ्यास का करावा लागतो? यासाठी करावा लागतो. हे शब्दाचे अर्थ कसे लागते ना? ककार ज्याच्या अंतिम आहे त्याला ककारांत म्हणतात. ज्ञानोबाराचं 12व्या अध्यायामध्ये पण एक ओवी बघा, मकारांत असा शब्द आला आहे. वरी मकारांत सोपान, ज्याच्यामध्ये मकार अंतिम आहे, अ उ म, ओंकारामध्ये मकार आहे. मकारांत सोपान त्याचा तो परित्याग करतो आणि इथं ककार अंतिम आलेला आहे. आता ककार कशाच्या अंतिम आहे? तर जे आपलं मस्तक, मस्तक आहे ना का नाही? हां म्हणजे मस्तक, तर त्याच्यामध्ये काय आहे शेवटी? क, म्हणून ककार ज्याच्या अंती त्याला म्हणतात ककारांत, त्याला म्हणतात मस्त. किंवा आपल्या इंद्रियांचं जे ऐक्य होतं ना टाळूच्या ठिकाणी, त्याला काकी मुख असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ख शेवटी येतं काकी मुखामध्ये, तर तो क वर्गातलाच आहे ना. काकी मुख म्हणतात. किंवा त्याला मस्तकाचा जो टाळ्यावरचा भाग आहे तिथपर्यंत जाते कुंडलिनी शक्ती. बरं आहे आपल्याला आहे ते. मग जालंधर सांडी ककारांत फोडी, गगनाची ये पाडी पैठी होय. कुंडलिनीचा प्रवास आहे बरं हा. आता कुठपर्यंत आली होती ती? पाठीमागं अनाहत चक्रापर्यंत आली होती. अनाहातापासून पुढं निघाली तर आपल्या कंठामध्ये जालंधर बंद दिला होता ना पाठीमागं. मूलाधार चक्राच्या ठिकाणी मूळबंध, कंठाच्या ठिकाणी जालंधर, नाभिस्थानावर ओडियाना बंध. तर ती क्रमाक्रमाने वरती आली आहे. तर आता ती काय करते? अनाहत चक्रातून जालंधरापर्यंत आली, कंठापर्यंत. पण तिथं थांबली नाही ती. जालंधर सांडी, जालंधर नावाचा जो बंध आहे त्या बंधाचा तिने परित्याग केला. ककारांत फोडी, ककार अंतिम आहे म्हणजे मस्तक, टाळ्यावरचा वरचा भाग आहे, त्याचंही भेदन करून ती वरती जाते. आणि कुठं जाते मग? गगनाची पाडी, पाडी म्हणजे टेकणी, त्याला मूर्ध्नी आकाश म्हणतात. गगनाच्या म्हणजे इथला गगन शब्दाचा पारिभाषिक अर्थ कोणता घ्यायचा? शरीरामध्ये असणारं जे मूर्ध्नी आकाश, सर्वात वरती असणारं जे आकाश, त्या गगनाच्या टेकडीवर पैठी होय विराजमान होते, प्रविष्ट होते. इथपर्यंत त्याचा प्रवास झाला. आता कुठून सुरू केला होता? मूलाधार चक्रापासून. जालंधर तिने सांडलं, मस्त ककारांत फोडी, म्हणून संप्रदाय पुरस्सर अभ्यास करावा लागतो. नाहीतर मग आता ककारांत फोडी अशी ओवी जरी विचारली नाही कळाली तर मग ज्ञानोबा इथं खोल गेले. असंच घडतं की नाही? चला पुढं म्हणून. मग हा नवद्वारांची या चौचकी, बाणोनी संहितेच्या आडवंकी, ककारांतीची उघडलेली खिडकी ककारांतीची. तिथं ककारांत शब्द आला बघा. आणि त्याच प्रकरणामध्ये वरी मकारांत सोपान, ते सांडोनिया गगन, काके सुनिया गगन भरले ब्रह्मी शब्द आला की नाही? ककारांत मकारांत, ज्ञानोबरांची पारिभाषिक शब्द आहे बघा. ककारांत फोडी मस्तक, त्याच्यामध्ये क कार अंतिम आहे, म्हणून त्या मस्तकाचे भेदन करते ती. म्हणून योगी पुरुषाचं जे प्राणोत्क्रमण होतं ना किंवा ब्रह्मवेत्या महापुरुषाचं, तर नवद्वारातून नाही होत. हे दशमद्वार म्हटलं याला. ब्रह्मरंध्र वरतून तिथपासून त्यांच्या प्राणोत्क्रमण, आणि ज्याचं ब्रह्मरंध्रातून प्राणोत्क्रमण होतं तो ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होतो, असं त्याचा अर्थ आहे. पण ते सहज झालं पाहिजे. हा ते प्रकाराने त्याच्या काही खुणा पण असतात. किंवा मग एकदा ब्रह्मज्ञान तरी झालं पाहिजे. आणि ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला हा भ्रम नसतो. मग त्याचा, कारण मी देह आहे हीच भ्रांती निघून गेलेली आहे ना. मग आता तो देह कुठेही जरी पडला, स्मशानात पडला काय, आणि शिवालयात पडला, अडचण नाही. तीर्थामध्ये पडला नाही तर दरीमध्ये पडला, ज्याला देह मी आहे हाच भ्रम नाही, तो पडल्याचा काय विचार करतोय? सांडोनी अंगीची खोळी सरपरी गाल्या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तसे झाले. त्या प्रयाणाचे प्रकार आहे. सामान्य पुरुषाचं प्रयाण, योगी पुरुषाचं प्रयाण, भक्ताचं प्रयाण, ज्ञानीपुरुषाचं प्रयाण. ज्ञानीपुरुषाचं प्रयाण जिवंत असतानाच मृत झालेला आहे. आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोळा अनुपम्य. देहाचं तादात्म्य सुटलं की ते एक मरण आहे.
आणि हे मरण जिवंत असताना अनुभवता येतं. आपले मरण पाहिले मी डोळा, नाही तर व्यवहारातलं आपलं मरण सांगण्याकरता कोणी शिल्लक राहतं का? नाही शिल्लक राहत, कारण तो त्याचा शेवट होऊन जातो. परमार्थातलं हे एक आश्चर्य आहे की आपलं मरण म्हणजे आपल्या देहाचं मरण, सूक्ष्म देहाचा स्थूल देहाचा वियोग मिथ्यात्व निश्चय हा जिवंतपणे करता येतो. आणि ते राहिलं तरी ते मरण पुन्हा सांगता येतं. ज्ञानीपुरुषाला नाही भ्रम. भक्ताचं तर अंतिम प्रयाण सगळं परमात्माच करतो ना. देहवैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा, आत्मबोधाचे पांजिरा सुयेत याते. हे सगळं भगवान परमात्मा अंतिम काळामध्ये करत असतात. मरणाच्या प्रकारामध्ये योगी पुरुषाला सावध राहावं लागतं आणि सामान्य पुरुषालाही सावधच राहावं लागतं. कारण मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते चितवा. असा हा प्रकार आहे. सदविषय सांगितलं विस्ताराने थोडा, की दशमद्वार म्हणतात त्याला. त्या दशमद्वाराचं भेदन करून तो पुढं जातो. मग जालंधर सांडी ककारांत फोडी, गगनाची पाडी, पाडी म्हणजे पहाड टेकडी, तिथपर्यंत तो विराजमान होतो. आता पुढे काय होतं, आता हा भाग समजण्याकरता थोडं लक्ष द्यावं लागेल. आपण ओंकार लिहितो की नाही, तर त्या ओंकारामध्ये अकार, ओकार, मकार या 3 मात्रा आहे. आणि ओंकाराच्या मस्तकावर पुन्हा एक अर्ध मात्रा आहे, त्याला अर्ध तन्मात्रा असं म्हणतात. हे जर प्रकरण आपल्याला पाहायचं असेल ओंकाराचं, तर विचारसागराचा थोडा 5वा तरंग बघायचा. तर त्या 5व्या तरंगामध्ये या ओंकाराच्या 3 मात्रा काय सांगतात, तर चिंतन असं केलं आहे. आता थोडा विस्तार करतो, मग ओवी सांगायला सोपी जाईल. विस्तार असा आहे, जीवाला 3 प्रकारच्या अवस्था अनुभवाला येतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3च अवस्था आहे की नाही. या 3 अवस्थेमध्ये प्रवास करणारं चैतन्य त्याला जीव चैतन्य असं म्हणतात. म्हणजे आपले 3च मुक्कामं आहे, आपले गावं 3च, याच्या पलीकडे जीव जात नाही. साधना केलं तर मग समाधी अवस्थेमध्ये जातो, किंवा त्याच्या अलीकडं असेल तर मग मूर्छा, ही सुद्धा एक अवस्था मानलेली आहे. पण सामान्यपणे शास्त्रानुसार मात्र 3: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृतीचा जो अभिमानी आहे त्याला म्हणतात विश्व, स्वप्नाचा अभिमानी तेजस, सुषुप्तीचा अभिमानी जीव त्याला म्हणतात प्राज्ञ. हे त्याचे नाव आहे बरं. किंवा जागृतीमध्ये स्थूल देह आहे, स्वप्नामध्ये सूक्ष्म देह आहे आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये कारण देह आहे. म्हणजे 3 अवस्था, 3 देह, आणि त्या 3 देहाचा अभिमान धारण करणारा क्रमशः विश्व, तेजस, प्राज्ञ. हे जसं वेष्टी आहे तसं समष्टी जगाचा विचार केला तरीसुद्धा स्थूल जो आहे त्याला विराट असं म्हणतात, सूक्ष्माचा अभिमानी त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. विराट, हिरण्यगर्भ आणि कारण अभिमानी त्याला ईश्वर असं म्हणतात. मग या समष्टी 3 अवस्थांचा, 3 देहाचा त्या समष्टीमध्ये समावेश करायचा. म्हणजे विश्वाचा विराटामध्ये, तेजसाचा हिरण्यगर्भामध्ये आणि प्राज्ञाचा समावेश करायचा ईश्वरामध्ये. म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे वेष्टी समष्टीमध्ये समाविष्ट करायचे. मग काय होईल, जो काही समष्टी स्थूल भाग आहे ज्याला आपण विराट म्हणतो त्याला म्हणतात ओंकाराची अकार मात्रा. नंतर समष्टी सूक्ष्म भाग आहे ज्याला हिरण्यगर्भ म्हणतात त्याला म्हणतात उकार मात्रा. आणि जी काही कारण असणारी समष्टी भावना आहे ज्याला आपण ईश्वर म्हणतो ते आहे मकार मात्रा. म्हणजे ओंकारातला अकार, ओकार आणि मकार हा क्रमशः समष्टी आणि वेष्टी यांचा स्थूल, सूक्ष्म आणि कारण या अवस्थांचा वाचक आहे. थोडक्यामध्ये काय, ओंकारामध्ये असणारा अकार, ओकार, मकार हा सगळ्या जगाला गवसणी घालणार आहे, सगळ्या जगाला. जर आपण वेष्टी रूपाने घेतलं तर मग विश्व, तेजस, प्राज्ञ घ्या, आणि समष्टी रूपाने घेतलं तर विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर यांचा समावेश होतो यांच्यामध्ये. पण यांच्या या 3 मात्रेंच्या पलीकडे सुद्धा एक तुरीय स्वरूप आहे आणि त्याला तत्पद साक्षी असं म्हणतात.
त्वंपद लक्ष म्हणतात, असं ते तुरीय स्वरूप आहे. तुरीय म्हणजे तीनाच्या सापेक्ष त्याला चौथं किंवा तुरीय स्वरूप म्हणतात. आणि त्या तुरीय स्वरूपाचा विचार अर्ध तन्मात्रेच्या संबंधाने निर्देशित केलेला आहे. हा सगळा विचार आहे. थोडक्यामध्ये आता एका वाक्य सांगतो. योगी पुरुष व्यष्टी असणाऱ्या 3 अवस्था स्थूल सूक्ष्म कारण आणि समष्टी असणाऱ्या स्थूल सूक्ष्म कारण या 3 अवस्थांचं भेदन करून पुढे जातो. म्हणून त्याला म्हणतात की तो ओंकाराच्याही वरती जातो. कारण ओंकारामध्ये अकार उकार मकार येतात. या 3 अक्षर या 3 अवस्थांचे किंवा 3 शरीरांचे वाचक आहे. आणि त्यांचं उल्लंघन करून तो पुढे गेला म्हणजे 3 देहाच्या अतीत 3 अवस्थांच्या तो अतीत झाला. हा त्याचा शेवटचा प्रवास आहे. म्हणून मग जालंधर सांडी ककारांत फोडी गगनाची पाडी पैठी होय ते नामते कुंडलिनी शक्ती ते ओंकाराची पाठी पाय देत उठाउठी. उठाउठी म्हणजे लवकरात लवकर. ओंकाराच्या पाठीवर पाय देते म्हणजे काय? ओंकारामध्ये असणारी अकार ओकार मकार याची स्थूल सूक्ष्म आणि कारण याच्या अवस्था आहे. यांचे अभिमानी असणारे ईश्वराचे आणि जीवाचे जे काही स्वरूप आहे त्या सगळ्यांना आपल्या पायाखाली दाबते. पायाखाली दाबते म्हणजे त्याच्या पुढे जाते. हे वाक्प्रचारातले भाव असते की नाही. ओंकाराची पाठी पाय देत, ओंकाराच्या पाठीवर पाय देते म्हणजे ओंकाराचं उल्लंघन करून पुढे जाते. ओठाओठी लवकरात लवकर, कारण साधनेचा तेवढा प्रवास तिचं चांगला आहे. पश्यंतीची पावटी मागा घाली. पावटी म्हणजे पायरी. पश्यंती आता वाण्या पण 4 आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपण बोलतो ती वाणी कोणती आहे? बोलावं लागेल ना. वैखरी वाणीतून आपण बोलतो ती वाणी कोणती आहे? वैखरी वाणी आहे. कंठात असणारी वाणी मध्यमा आहे. त्या हृदयामध्ये असणारी वाणी पश्यंती. नाभिस्थानावर असणारी परा. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या 4 वाणी आहे की नाही. तर ते पश्यंतीची पावटी मागा घाली. परावाणीचा तर विशेष नाही, पण हृदयस्थ असणारी जी पश्यंती नावाची वाणी आहे त्या वाणीला सुद्धा तो मागं टाकतो. पश्यंतीची पावटी मागा घाली. ती पायरीसुद्धा आता मागे पडलेली आहे. पुढे तन्मात्रा अर्धवरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी. पुढे पुढे म्हणजे कशाच्या पुढे? आता अकार ओकार आणि मकार. त्या ओंकाराच्या वरती पुढे काही तन्मात्रा सांगितली की नाही, अर्धमात्रा. तर ती अर्धमात्रा शुद्ध स्वरूपाचं वाचक आहे. म्हणजे ज्या स्वरूपामध्ये स्थूल सूक्ष्म आणि कारण या 3 अवस्था नाही, या अवस्थांच्या अतीत असणारं जे शुद्ध स्वरूप ते ओंकारातल्या अर्धमात्रेनं दाखवलं आहे. म्हणून आपण ओंकार जेव्हा काढतो त्याच्या वरती भागामध्ये अकार ओकार मकार अर्धमात्रा देतो की नाही वरती, तर ती अर्धमात्रा शुद्ध स्वरूपाचं वाचक आहे. आणि तिथपर्यंत योगी पुरुष येतो म्हणजे तो थोडक्यामध्ये तुरीय पदाला प्राप्त होतो किंवा 3 अवस्थांचं उल्लंघन करून शुद्ध स्वरूपापर्यंत येतो. पुढे तन्मात्रा अर्धवरी. तन्मात्रा म्हणजे ओंकाराची असणारी मात्रा किंवा सूक्ष्मभूतापासून तर अर्धमात्रेपणे वरी शब्द हा पर्यंतवाचक असतो. तन्मात्रा अर्धवरी किंवा तन्मात्रा शब्दाचं पंचमहाभूतांचं सूक्ष्म स्वरूप असा अर्थ घेतला तरी चालतो. सूक्ष्म भूतांपासून तर अर्धवरी म्हणजे ओंकाराची अर्धमात्रा. अर्ध शब्दानेच ओंकाराची अर्धमात्रा घ्या आणि तन्मात्रा शब्दाने स्थूल भाग सोडून सूक्ष्मभूतांचं जे स्वरूप आहे तिथपासून घेतलं तरी चालेल. पुढे तन्मात्रा तन्मात्रेपासून तर अर्धमात्रेपर्यंत. अर्धमात्रा ओंकाराची घ्यायची आणि मात्रा शब्दाने सूक्ष्म पंचमहाभूत घ्यायची. तन्मात्रा अर्धवरी आकाशाच्या, कोणता आकाश? मूर्ध्नी आकाश. आकाशाच्या अंतरी तो प्रवेश करतो. पण कसा प्रवेश करतो?
ज्ञानोबा उदाहरण देतात, भरती गमे सागरी सरिता जेवी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे सागरी सरिता भरती गमे, सागराला भरती आली किंवा नदीलाच भरती आली आणि ती नदी ज्याप्रमाणे त्या सागरामध्ये प्रवेश करते, सागरामध्ये प्रवेश केल्यानंतर जशी ती वेगळी राहत नाही, तशी ही कुंडलिनी शक्ती ब्रह्मस्वरूपामध्ये एकरूप होत असताना वेगळी राहत नाही. पुढे तन्मात्रा अर्धवरी आकाशाच्या अंतरी आवश्यकता भरती गमे सागरी सरिता जेवी. मग हा सगळ्या शेवटचा प्रवास. हा मग शब्द नंतर येतो, अगोदर नाही येत. हे सगळं झाल्यानंतर मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहमभावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे. आता शक्ती आहे, जाणार कुठं? शिवामध्ये प्रवेश करणार ना, आणि मग ज्ञानोबा रूप करतात. आता ही शक्ती आहे ती आपल्या पती परमेश्वराला आलिंगन द्यायला निघाली आहे, कारण ते ऐक्य आहे तिचं. मग जाती कशी ती? ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, मस्तकाचं जे आपलं छिद्रेने सर्वात वरती, त्याला दशमद्वार असं म्हणतात. त्या ब्रह्मरंध्रामध्ये ती स्थिर होते. ते योगशास्त्राचा विचार करत असताना आपलं मन कुठं कुठं राहतं याच्यावर आपली साधना अवलंबून असते. जर आपलं अंतःकरण डोळ्यामध्ये असेल तर आपण जागी असतो. आपलं मन कंठात आलं की आपल्याला स्वप्न पडतं, आणि आपलं मन आपल्या अंतःकरणात छातीच्या ठिकाणी गेलं की आपल्याला झोप लागते. हे कळालं पाहिजे. ते नेत्रे जागरणम असा श्लोक आला आहे पंचदशीमध्ये. अंतःकरण नेत्रात असेल तर जागृत अवस्था, कंठात असेल तर स्वप्न अवस्था, हृदयात असेल तर सुषुप्ती अवस्था प्राप्त होते. हे मनावर आहे सगळं. मनाच्या अवस्था आहे, हे कुंडलिनीच्या अवस्था आहे. आणि कोणत्या चक्रामध्ये कुठे जेव्हा कुंडलिनी स्थिर होते, काय काय अनुभव येतात, ते सगळे अनुभव योगी पुरुषांचे असतात. काय काय लाभ होतात. व ते भागवतामध्ये पण हा विचार आला, प्रत्येक चक्राच्या पाकळ्या किती आहे, त्याचा रंग कोणत्या वर्णाचा आहे, आणि तिथे स्थिर झाल्यानंतर काय काय लाभ होतात. पाठीमागं आलं ना ते चंद्रामृताचं तळं मिळतं. हे सगळे प्रकार तिथपर्यंत आलेले. आता ही कुंडलिनी शक्ती आले दशमद्वाराच्या ठिकाणी ब्रह्मरंध्री स्थिरावोनी. आता ते जीवाचा प्रवेश मातेच्या गर्भाशयामध्ये असताना मस्तकामधून होतो, म्हणून ती टाळू थोडीशी नरम राहते जन्माला आल्यानंतर. कारण तिथं 3 असणारे कपाल एकत्र मिळतात, 3 भाग. तिथून जीवात्मा प्रवेश करतो. प्रवास तसा आलेला आहे उपनिषदामध्ये. तिथून प्रवेश केला त्याला प्रवेश श्रुती असं म्हणतात. तिथून तो प्रवेश करतो, आणि म्हणून आणि जर साधना केली तर मग त्याचा असणारं निर्गमनसुद्धा त्याच छिद्रातून होऊ शकतं. त्याला दशमद्वार म्हणतात. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, ती कुंडली शक्ती तर स्थिर राहते. आता ते शक्ती आहे, त्याला मिळायचं कोणासोबत? शिवाच्या बरोबर. आणि शिव हा तिचा काय एक पती आहे, रूपक केला आहे. ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, तिथपर्यंत स्थिर राहून सोहम भावाच्या बाह्या पसरुनी, त्याने आपले बाहू समोर केलेले आहे. कशाला? पतीचं आपल्याला भेट व्हावी यासाठी. पण मग आता त्या बाह्या कोणत्या आहे? सोहम भावाच्या बाह्या आहे. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा आले का नाही, तिथं बाहू आले आहे. सोहम तो परमात्मा मीच आहे असा भाव प्राप्त होणे याला सोहम भाव म्हणतात. आणि या सोहम भावाच्या बाह्या ती पसरते आणि कुणाला आलिंगन देते? परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे. आता शिव म्हणजेच भगवान शंकर आहे, आणि भगवान शंकराची पिंड असते. रूपक केले परमात्मा हाच शिवशंकराची पिंड आहे. परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे, आणि त्याच्या अंगाशी, अंग म्हणजे स्वरूप, याला म्हणतात शक्तीचं शिवाबरोबरचं ऐक्य. आणि ऐक्य झालं की ती एक रूपाने होऊन राहते. परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे. पुढं काय होतं? आता जेव्हा शक्तीचं शिवामध्ये समावेशन होतं तेव्हा असं घडतं म्हणे, तव महाभूतांची जवनिक फिटे, मग दोहीशी होय झटे, तेथ गगनासकट आटे समरसी तिये.
तव पंचमहाभूतांची हे जे आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी हे पंचमहाभूतांचे पडदे आहे. पडदे जवनिका म्हणजे पडदा, हा पडदा दूर होतो. महाभूतांचे जवनिक फेटे, मग दोहीसी होय झटे. झटे शब्दाचा अर्थ होतो संमिलन, ऐक्य. कोण कोण? शिव आणि शक्ती या दोघांचं ऐक्य होतं. आणि ते ऐक्य झालं की आता तिथं आटणी कोणाची होते? तिथं गगनासकट आटे. सगळे सर्वांचाच गगनासहित म्हणजे प्रारंभाचा आहे आकाश आणि लय चिंतनामध्ये शेवटसुद्धा आहे आकाश. जिथं गगनासकट सर्वांची त्या समरसी ऐक्यामध्ये आटणी होऊन जाते, सगळ्यांची आटणी. पै मुखाचे मुखी निवडाला, समुद्र का ओघी पडिला. तो मागुता जैसा आला आपण पया, तेवी पिंडाचे मिशे. पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडकुमरा. एकत्व असं प्राप्त होतं बरं. आता हे ज्ञानोबा याकरता उदाहरण देतात. मेघाचे मुखी निवडाला. निवडाला म्हणजे वेगळा केला. समुद्राचं पाणी आहे, त्याचं झालं बाष्पीभवन. बाष्पीभवनाचा आकार झाला मेघामध्ये. मेघाच्या मुखाने वेगळा झालेला असतो पाण्याचा काही भाग. तो काय होतो? पाऊस पडला की समुद्र ओघी पडेला, समुद्रामध्ये ओघाच्या रूपाने पडतो. आता समुद्रामध्ये पडलेलं पाणी कोणाचं आहे? वा, समुद्राचंच आहे. मग वेगळं कोणामुळे झालं? मेघामुळे झालं. मेघाच्या मुखातून आलं म्हणून वेगळं वाटलं होतं, नाही तर ते मूळचं कोणतं आहे? समुद्राचंच पाणी आहे. फक्त मेघाच्या मुखाने वेगळं झालं होतं, पावसाच्या रूपाने पुन्हा समुद्रामध्ये पडलं. तो मागवता जैसा आला आपण पया. मागवता म्हणजे पुन्हा एकदा, ज्याप्रमाणे तो समुद्र पुन्हा आपल्याशी एकरूप झाला. समुद्राचंच पाणी मेघाच्या निमित्ताने समुद्राला मिळालं, तसं चैतन्याचाच अंश असणारा हा जीव या पिंडाच्या निमित्ताने पुन्हा आपल्यामध्ये प्रविष्ट झाला. तेवी पिंडाचे निमिषे, दोन वयांचा एकत्र विचार आहे. पिंडाचिनी म्हणजे देहधारी असणारी ही जीवदशा, यामध्ये त्याने कुंडलिनी शक्तीचं केलं जागृतीकरण. पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे. पदी म्हणजे ब्रह्मपदी आणि पद म्हणजे जीव असा अर्थ होतो. पदामध्ये पदाचा पहिलं पद आहे ना, ती सप्तमी विभक्ती आहे. पदी म्हणजे ब्रह्मपदात आणि पद म्हणजे काय? पद्यते, गम्यते, यम प्राप्य न निवर्तन्ते. जे प्राप्त केलं जातं त्याला पद म्हणतात. आणि असं पद की जिथून पुन्हा माघारी यावं लागत नाही, हा पद शब्द स्वरूपाचा वाचक आहे. तो का म्हणे कैशी की व कोठे जीव निराळा. जीव हा ब्रह्मस्वरूपापासून वेगळाच नाही, म्हणून ब्रह्मस्वरूपामध्ये ब्रह्म प्रवेश करतं. ते एकत्व होय तैसे पंडकुमारा. म्हणजे जीव हा ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो. या मार्गाने सुद्धा पिंडाचे निमिषे, देहधारी अवस्था जीवदशा, त्यात त्याने केली साधना आणि त्या साधनेतून पदामध्ये पदाचा प्रवेश होतो. निमित्त जसं मेघाचं मागं असावं दृष्टांतामध्ये, तसं इथंसुद्धा शरीराचं निमित्त आहे. पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडकुमारा. आणि ही अवस्था प्राप्त झाली की आता बोलता येत नाही, विचारापुरता काही शिल्लक राहत नाही. आता दुजेहन होते की एकची हे आयते, ऐसे विवंचने पुरते ओरेचे ना. असा विचार करायला सुद्धा काही शिल्लक राहत नाही. शून्य राहतं का? नाही. स्वरूप राहतं, पण ते शब्दात सांगता येत नाही. उरतच काही नाही, ते शब्दात कसं सांगावं असा काही विचार, ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.